भूल गया मैं भूख उनकी आस भूल गया मैं भूक और प्यास असा मी झालो होतो म्हणे. आणि गुरूंपासून दूर गेलो. आपल्यासाठी तो आहे संदेश. तरी सुद्धा मी गुरूंना विसरलो आहेच की माझ्या बरोबरच होते. मग ही कथा त्यांना कळली की कोणाला काही सांगू, प्रत्येकाच्या बरोबर गुरु असतात. पटकन पटकन घंट्या घड्याळा वाजायला लागतात. पटकन पटकन मशिदीमध्ये येतात. मशिदीमध्ये आल्या तिकडे आरती चालू आहे तरी सुद्धा बाबा म्हणतात काय गोष्ट ऐकली का, काय उपदेश होता त्यांच्या. म्हणजे बाबा हा उपदेश होता की श्रद्धा आणि सबुरी गुरूंजवळ ठेवायलाच पाहिजे आणि कामना रहित शक्यतोवर व्हायला पाहिजे. आणि गुरु सतत आहेत अवेअरनेस यामध्ये. BABA चा अर्थ काय, बी अलर्ट अँड बी अवेअर असा बाबांनी लिहिलेला आहे. बी अलर्ट अबाउट व्हॉट, डोंट डू एनी बॅड थिंग, अवॉइड बॅड कंपनी म्हणतात तसंच. आणि बी अवेअर काय, कारण बाबा सतत आजूबाजूला आहेत, बरोबर आहेत, त्यासाठी अलर्ट राहा, त्यासाठी अवेअर राहा. आणि असे हे बाबा, मग बाबांनी सांगितलं फार महत्वाचं आजच्या या कार्यक्रमात. ते म्हणाले ना उबदेना दुग्ध पान तरी कासवी महान. कासवी दूध पाजते का बाळांना? नाही. अंड्यांना उगवते का? नाही. जन्म घालते का पोटात ना? नाही. मग काय करते? दृष्टी क्षेपे निज पिल्लांचे करीते ती पोषण उपदेना. हेच आज लक्षात ठेवायचंय. दृष्टी क्षेपे निज पिल्लांचे करीते संरक्षण उपदेना दुग्ध पान तरी कासवी. म्हणजे आईला तटावर हिची वस्ती पहिल्या पिठावर पिले राहते, पिलं जवळ नाहीये. म्हणजे आपल्याला काय होतंय माहिती का, बाबा म्हणे रे असं करायचं असतं, गुरूंना काही विचारायचं वगैरे नसतं. ही दृष्टी माझी, ती पूर्ण दृष्टी त्याला म्हणतात, कासवाची दृष्टी आहे की माझ्या गुरूची कासवाची दृष्टी माझ्याकडे आहे. आता जरी संकट असलं तरी आहे, बरोबर आहे. आता जरी छान झालं असलं तरी त्यांच्याचमुळे झालेलं आहे. असं सतत सतत त्या अवेअरनेसमध्ये राहायला सांगितलं. आणि मग बाबांनी सांगितलं असं जो करतो ना तो जो ध्याता ध्यान आणि ध्येय हे एक होतं, सतत परमेश्वराला गुरुला स्मरून, आणि त्याचं आयुष्य काय होतं, परमेश्वराशी तो एकरूप होऊन जातो, जे परमेश्वराला हवंय. मग एकदा गीताच्या, आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. आता एकदा गीताच्या मुलांनी गीताला विचारलं, बाबाला विचारलं, बाबा स्वामी आप तो हमारे है बहुत ही लाडले, स्वामी आप तो हमारे है बहुत ही लाडले, आपके लाडले होने का क्या है कोई समाधान? तुमचं आम्हाला लाडलं व्हायचंय, काही आहे का समाधान त्याचं? तर स्वामी म्हणाले मेरा लाडला अगर बनना चाहो तो चढणे होंगे 9 सोपान. सोपान म्हणजे काय, पायदान म्हणजे सीडी. तर म्हणे 9 सीड्या तुम्हाला चढाव्या लागतील, मग तुम्ही काय व्हाल? मग ते म्हणाले पण स्वामी आता काय झाले, ते 9 सोपानांबद्दल आज आपण घेणारच आहोत. तेच आपला आजचा विषय, जो पूर्ण दृष्टीशी रिलेटेड आहे. 9 सोपानांबद्दल घ्यायच्या आधी त्यांनी विचारलं काय तुमचे चेहरे का उतरले? पण स्वामी आम्ही तर चाललोय, अमेरिकेत आमच्या वडिलांना नोकरी लागली, नासामध्ये आम्ही चाललोय. मग का तुम्ही नाराज? कारण स्वामी आम्ही तुमच्यापासून खूप दूर जाणार होतो, फार आणि नियर कन्सेप्ट, पुढे फार जाणार आहोत. इंग्लिश बोलायचे जास्त करून तिला का. मग म्हणाले स्वामी म्हणाले असं फारचं स्पेलिंग काय? ए आर. मग स्वामी म्हणाले फादर ऑलवेज रेडी. फारचा अर्थ काय? फादर ऑलवेज. अरे आता ह्या स्थितीत आहे ते, वैश्विक स्थितीत, वैश्विक स्वरूपामध्ये फादर ऑलवेज रेडी. पण नियरचा अर्थ त्यांनी दिला NEAR. नियरचं स्पेलिंग असतं नेव्हर एनलाइटन, ऑलवेज रिपीटिंग. आणि मग स्वामी म्हणाले रिपीटिंग सेम मिस्टेक्स. मिस्टेक्स प्रमाणे डिवोटी सेम करतात, वेगळ्या पण नाही करत, सेम मिस्टेक करतात. आपण अजूनही कधीतरी भजनात दुसऱ्या कुणाला चान्स मिळाला आपल्या आधी तर कुठेतरी मनात सेवेत दुसरी कुठली सेवा मिळाली तर त्यांना बरं ओळखी आहे म्हणून बरं असतं त्यांचं. मैत्री दिसते मनोरमाशी, म्हणजे मनोरमाला सांगणार नाही
भजन असतं, जे काय असतं ते आपलं आपलं छान करायचं असतं की नाही, आपली आपली लाईन मेंटेन करायची असते. पण नाही होत हो असं. अजूनही इतके वर्ष झाले तरी 100व्या वाढदिवसाला तरी आता आपण बदलायला हवंय की नाही? हो की नाही सांगा? येस ऑर नो? जोरात सांगा. जय बोलो भगवान की सत्यनारायण बाबा की जय. मग आता आपल्याला नियर बनायचंय, पण नेव्हर एनलाइटेंड अँड ऑलवेज रिपीटिंग सेम मिस्टेक वाला नाही. खरं खरं नियर बनायचं. खरं खरं नियरचं मला एक छान स्पेलिंग सुचलं. नेव्हर इगोइस्टिक. अहंकार भगवंताच्या मधनं आणि भक्ताच्या मधला मोठा पडदा आहे, भिंत आहे. नेव्हर इगोइस्टिक, ऑलवेज रिमेंबरिंग स्वामी. ऑलवेज रिमेंबरिंग म्हणजे सतत आठवण, म्हणजे आपण जे म्हटलं अनुस्मरण, त्यांची सतत आठवणी करणारे. मग हे नियर व्हायचंय का आपल्याला? येस ऑर नो? खरंच होऊया. कारण हे नियर झालं की डिअर व्हायलाही वेळ लागणार नाही. मग ते डिअर तरी काय? डेडिकेटेड, स्वामींच्या कामाला समर्पित, स्वामींच्या संदेशाला समर्पित. DE एथिकल, नुसतं समर्पित नाही. इथे आला छान वागायचं, नंतर जाऊन कसंही वागलं तरी चालेल, थोडं पैसे घेतले की काही काम करून घेतली नाही. एथिकल, ऑलवेज. दैवप्रीती, पापभीती, सगळं बाल विकास पासून दिलेलं आहे आपल्याला. पापभीती, एथिकल, अगदी धर्माचरणाने वागणं. DEAR, अफेक्शन. स्वामींचं डिअर व्हायचं म्हणजे अफेक्शन शिवाय, करुणेशिवाय, प्रेमाशिवाय काही होऊ शकत नाही. ते आपल्या हृदयात जागरूक होणं गरजेचं आहे. आणि आर म्हणजे रिझिलियंट. रिझिलियंट म्हणजे काय? लवचिकता, म्हणजे 26 जवळपास. लवचिक, चला आज मला नाही मिळालं ना चालेल, ठीक आहे, तिला मिळालं ना चालेल. लवचिकता आयुष्यामध्ये. चला आत्ता नाही मिळाली ना साडी, पुढे घेऊ कधीतरी. चला आत्ता नाही मिळाली ना गाडी, होईल कधीतरी, काही ना काय. हा खरं, हो की नाही? समजलं? हा लवचिकता, हे सगळं. तर ते NER खरं नियर, आणि मग डिअर होण्यासाठी आणि ती कूर्मदृष्टी आपल्याला समजण्यासाठी आजचं माझं हे काय आहे? कीर्तनाचा विषय आहे. स्वामींनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी पुस्तकर्तीतच आहे असं नाही. मग काय म्हणायचे? मला ते खरं तेलगू येत नाही, कुणी असेल तर सांगा. अंकडे काय का? कडे वकडे काय? पण काय? सुरू करा. काय सांगितलंय स्वामींनी बघूया. आमचं गाणी सुरू झाली आता. ओके, सॉरी. माझं एवढं मी कॉन्शियस नाही होऊ शकत यात. मी आपलं चला. असं त्यांनी अनेकदा आपल्याला सांगितलेलं आहे. पण मग आता का हो, काहींना कळतं का ते आहे ते? असतील का अशी लोक की ज्यांना असं सगळीकडे कळत असेल, आणि असं ते सगळीकडे आपल्या भोवती आहे, हे कळण्यासाठी काही क्वालिफिकेशन आवश्यक आहे का? काही काहींना दिसतं बरं का, सामे आजूबाजूला असलेले दिसतात. अशाच एका मुलीचं मी सांगणार आहे. गीता मोहनच्या शाळेत होत्या, आणि मग त्या मी हा फास्ट घेईन हा अनुभव, कारण माझे मेन अनुभव वेगळे. गीता मोहन ज्या शाळेमध्ये होत्या, त्या शाळेमध्ये त्यांच्या नवीन शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाली म्हटल्यावरती त्यांना काय केलं, एक गुजराती मुलगी शाळेत आली. अमेरिकन स्कूल होतं ते. त्यांचे मिस्टर नासात काम करत असल्यामुळे तिकडेच त्यांना शाळेची नोकरी लागली. आणि त्यांना खूप काही PhD वगैरे करायचं होतं, पण बाबा म्हणाले नाही, बालकांना शिकवायचं मॉन्टेसरी, KG, प्रायमरी हेच तू घे.
कारण लहान मुलं घडवणं या इतकं मोठं काम कोणतंच नाही असं बाबांना म्हणून त्यांनी ते काम घेतलं होतं, ते शिक्षण घेतलं होतं. 15व्या वर्षी CSVच्या टीचर बनल्या होत्या आणि अगदी आधी 14व्या वर्षी बालविकासचं सगळं करायला लागले होते. म्हणजे तुम्ही विचार करा की काय त्यांचं हे असेल, बाबांचं त्यांच्यावरती किती म्हणजे हे कर्तृत्व त्यांचं आणि बाबांचं प्रेम होतंय का, ऐकून येते का? आणि मग काय झालं, त्यांनी ती एक गुजराती मुलगी दुसऱ्यांच्या वर्गात सांभाळ ना, गुजराती आधीच गुजराती मुलगी त्यांच्या वर्गामध्ये दुसरीच्या वर्गामध्ये आली, म्हणजे एका मैत्रिणीच्या. मग ती मैत्रीण काय म्हणाली, अगं ती अमेरिकन लुकची आहे ना, तर ही मुलगी माझ्याशी एकदम इतकी हे नाही होते, तू इंडियन लुकवाली आहे की नाही, तर एक 5-6 दिवस तुझ्या वर्गात बसव. मग जरा तिला युज टू झाली की माझ्याकडे घेऊन ये. मग ती मुलगी बसते त्यात आणि त्यात व्यक्ती खास आणि मग ती तिच्याकडे बसते आणि ती मुलगी काय करते, गीता तिला काही शिकवत असते, ती अशी बसून असते आणि काय करते, गीताला बघत असते, अशी बघते, नुसतं तिच्या आगे मागे पुढे बघते, काय करते बघते, तिला सोडून कुठेही जात नाही. पहिला दिवस ठीक आहे, दुसरा दिवस, 2-3 दिवस असत. अगदी म्हणजे मधल्या सुट्टीत मुलांना गीता जेव्हा घेऊन जात असते बाहेर, तेव्हा सुद्धा ती तिचा पदर सोडत नसते. तिला कळत नाही की काय नाही असं काय करते, पण खुश असते. असं नाही की भांडली आहे की घाबरली आहे, आनंदात असते. मग ती शेवटी ती मुलीला म्हणते, तू का नाही खेळत सगळ्यांमध्ये, तू माझ्याबरोबरच काय? मग ती एक प्रश्न विचारते, टीचर तुम्ही खूप VIP आहात का? VIP म्हणे का? म्हणे एक अंगरक्षक फिरतो तुमच्या आजूबाजूला. कोण करतो? बॉडीगार्ड. क्या तुम हो कोई व्यक्ति खास, क्या तुम हो कोई व्यक्ति खास,